कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडल्याने या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी गिरीश भाऊ 5 दिवसाचं खरं तर अधिवेशन जाहीर केलेलं आहे। मात्र विरोधकांकडून टीका होते की लोकसभेच्या अगोदर हे मुद्दामून घाईघाईमध्ये अधिवेशन घेतलं जातं। नाही, मुद्दामून नाही, बजेट या ठिकाणी मांडलं गेलं पाहिजे, असलं पाहिजे। आता तुम्हाला माहिती आहे की जवळपास 4-5 तारखेपर्यंत या ठिकाणी आचारसंहिता लागेल मार्चपर्यंत, आणि त्यानंतर मग आम्हाला बजेट मांडता येणार नाही, ते करता येणार नाही, आणि म्हणून बजेटच्या अगोदर हे जर झालं तर मला असं वाटतं त्याचा काहीतरी फायदा उपयोग होणार आहे राज्याला। म्हणून हे बजेट अधिवेशन अगदी शॉर्ट पिरियडमध्ये या ठिकाणी मांडलं आहे। आणि पूर्वी पण आता याच्या असंच शॉर्ट बजेट निवडणुका आल्या, विधानसभा लोकसभा असतील तर त्याच्या आधी हे मांडलं जातं। लोकसभेमध्येही अशीच प्रथा आहे। लोकसभेच्या डोळ्यासमोर ठेवून खरं तर हे बजेट मांडलं जाईल अशी देखील एक टीका केली जाते। मग आता बजेट मांडायचं नाही का? मग बजेट मांडायचं नाही का? म्हणून मला असं वाटतं की या म्हणण्याला कुठेही तथ्याने आधार नाही आहे काही। इथे आपण बघितलं असेल राज्यामध्ये एवढी कामं चाललेली आहेत, सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या विभागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कामं चाललेली आहेत। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। आणि म्हणून लोकसभा डोळ्यासमोर ठेवून मुद्दामून आम्हाला बजेट मांडायचं आहे असा याचा अर्थ अजिबात होत नाही। तसं आम्हाला करायचं नाही आहे, पण काही तांत्रिक अडचणी आहेत। आचारसंहिता लागल्यानंतर ह्या अडचणी पुन्हा अजून वाढणार आहेत जर आम्ही बजेट नाही मांडलं तर, आणि म्हणून आम्ही नेहमीच असं होतं आणि त्या पद्धतीने आम्ही बजेट मांडतोय। मराठा आरक्षणासंदर्भातचं आज विधेयक पास झालेलं आहे। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात तुम्ही पहिल्यापासूनची भूमिका मांडली होती, आता तरी मनोज जरांगे पाटील ह्या सगळ्या विधेयकाला हे करतील, कारण की त्याला विरोध पाहताना मिळतोय जरा? नाही, मला वाटतं खरं आता कुठेतरी आता हे थांबलं पाहिजे, कारण इथे सगळ्या गोष्टी कायद्याच्या कसोटीवर बसून केल्या जातात। तुम्ही जर कायद्याला सोडून नियमाला सोडून इथे काही केलं तर कोर्टामध्ये तात्काळ त्याचा स्टे होणार आहे। इथे काही आम्ही केलं म्हणजे ते सगळं फायनल आहे असं होत नाही। आपण बघितलं मागच्या वेळी देवेंद्रजींच्या वेळेलाही आपण ते आरक्षण त्या ठिकाणी दिलं, खालच्या कोर्टात टिकलं, हायकोर्टात टिकलं, सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही। त्याच्या कारणं वेगळी होती, तिथे आम्ही नीट व्यवस्थित मांडू शकलो नाही त्यावेळेचं तत्कालीन सरकार वगैरे, पण मला त्यात जायचं नाही। पण आरक्षण देताना काही त्याला कायद्याचा आधार असला पाहिजे। आम्ही म्हणू तसं द्या तर मला असं वाटतं असं होत नाही। आम्ही जरांगे पाटलांचं सगळे मुद्दे लक्षात घेऊनच हे आरक्षण या ठिकाणी संपूर्ण मराठा समाजाला या ठिकाणी दिलेलं आहे, संपूर्ण मराठा। यामध्ये दुसरं काही करायचं म्हटलं आम्ही सगळ्या तज्ज्ञांची त्याच्यामध्ये सगळ्या तज्ज्ञांचं मत घेतलेलं जाणून घेतलेलं आहे, त्यांचा सल्ला आम्ही घेतलेला आहे, पण सगळ्यांचं मत विचारात घेताच या ठिकाणी अशा पद्धतीने आजचं हे कायद्यामध्ये बिलाचं रूपांतर आम्ही केलेलं आहे। कायद्यामध्ये टिकणारं जे आरक्षण आहे ते मराठ्यांना दिलेलं आहे, त्यामुळे मनोज जरांगे पाटील कुठेतरी थांबले पाहिजे आहेत। श्रीनिवास गणेश कोडेजी, 24 तास, मुंबई।